शेळगी दहिटणे येथील केदारनाथ उंबरजे मित्रपरिवार आणि वात्सल्य प्रतिष्ठानच्या वतीने सर्वधर्मीय मोफत सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे। शेळगी दहिटणे येथील केदारनाथ उंबरजे मित्रपरिवार आणि वात्सल्य प्रतिष्ठानच्या वतीने हद्दवाड भागात सन 2002 ते आस्थागायत जनसेवा हीच ईश्वर सेवा या तत्वाने सत्ता असो अथवा नसो तरीही जनता हेच जनार्दन समजून या भागातील माता भगिनी, वडीलधारी मंडळी, संघटना, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक अशा विविध क्षेत्रातील ज्येष्ठ नेते यांच्या आशीर्वादाने महानगरपालिकेच्या माध्यमातून स्थायी समितीचे माजी अध्यक्ष तथा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक या नात्याने नागरिकांच्या मूलभूत गरजा सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे आणि यापुढेही ते करत आहेत। याचबरोबर गोरगरीब, होतकरू, गरजवंतांना, विद्यार्थ्यांना आर्थिक मदत आदी विधायक कार्यक्रम राबवत आहेत। सामाजिक बांधिलकी म्हणून दरवर्षी भव्य रक्तदान शिबिराचेही आयोजन केले जाते। सामाजिक ऋणातून मुक्त होण्यासाठी सन 2014 मध्ये केदारनाथ उंबरजे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वधर्मीय मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याची सुरुवात एका गरजू जोडप्याच्या विवाहाने करण्यात आली होती। सन 2015 मध्ये एकूण 23 जोडप्यांचा, सन 2016 मध्ये 26, सन 2018 मध्ये 21, सन 2019 मध्ये 29, सन 2020 मध्ये 27 तर सन 2023 मध्ये 15 जोडप्यांचा सर्वधर्मीय मोफत सामुदायिक विवाह सोहळा करण्यात आला। आस्थागायत 150हून अधिक जोडप्यांचा मोफत सामुदायिक विवाह सोहळा उत्कृष्ट नियोजनबद्धरित्या यशस्वी करण्यात आला। प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी गुरुवार दिनांक 4 एप्रिल रोजी सायंकाळी 6:05 या गोरज मुहूर्तावर सर्वधर्मीय मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं असून हा सोहळा शेळगी इथं घेण्यात येणार आहे। नवरदेवासाठी सफारी ड्रेस, वधूसाठी शालू, मणिमंगळसूत्र, जोडवे, प्रत्येकी 5 प्रकारची एकूण 25 भांडी, कपाट आदी साहित्य मोफत दिलं जाणार आहे। विवाह सोहळ्यास उपस्थित सर्व वऱ्हाडी मंडळींना भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे। वधूवरांची सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे। या विवाह सोहळ्यासाठी विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत। या विवाह सोहळ्यासाठी नोंदणीची अंतिम तारीख सोमवार दिनांक 25 मार्च रोजी रात्री 8 पर्यंत असून इच्छुक वधूवरांनी आणि त्यांच्या पालकांनी महालिंगप्पा परमशेट्टी, सिद्धाराम तंबाके, केदार बिराजदार, SR जडगे, मोहसिन इनामदार, गजानन होनराव, शांतवीरप्पा बनसगोळे, प्राध्यापक स्वामीनाथ कलशेट्टी, योगेश दुलंगे, लोकेश इरकशेट्टी, योगीनाथ हादरे, महेश ठेसे, रेवणसिद्ध आवजे, सिद्धय्या स्वामी हिरेमठ यांच्याशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। सर्वधर्मीय मोफत सामुदायिक विवाह कार्यक्रम यावर्षी आयोजित करण्यात आलेले आहेत। 2014 पासून सामुदायिक विवाहाला चालू करण्यात आलेले आहे। आजपर्यंत 150 जोडप्यांचा विवाह साजरा करण्यात आलेला आहे। केदार उंबरजे मित्र परिवार आणि वात्सल्य प्रतिष्ठान यांच्या संयुक्त प्रयत्नातून अनेक सामाजिक बांधिलकी समजून तर हे कार्यक्रम प्रतिवर्षी आयोजित करण्यात येत आहे आणि हे कार्यक्रम करत असताना नोंदणीचं कोणतीही फी आकारली जात नाही। मणी मंगळसूत्र, 5 प्रकारचे वेगवेगळे असे 25 भांडे, कपाट, वरात आणि शालू, सफारी ड्रेस आणि सवाद्य मिरवणूक वरात जे म्हणते ते वरात सगळे फ्री रीतीने आणि प्रत्येक जोडप्याला त्यांचे 100 लोक जेवण घेऊन यायला परवानगी असून बाकीचे सगळे जे येतील त्यांना मिष्टान्न आणि जेवणाचा कार्यक्रम असतो। या पद्धतीने आजपर्यंत एक सामाजिक बांधिलकी म्हणून केदार त्यातल्या त्यात याच्यामध्ये सगळ्यात मोठं योगदान केदार उंबरजे याचं काय, पैसा खूप जण करायचं आणि पण सामाजिक काम करत असताना 10 मध्ये दोघं नाराज होत असतील, काही इलाज नाही, नाराज जाणून करत जाता तर होत असते। पण या पद्धतीने सामाजिक काम करत केदार उंबरजे आलेला आहे। आम्ही त्याच्या बरोबर का असतो, पण पैसा आहे तो करतो आणि पळतो। त्यामुळं या सगळ्याचं प्रसिद्धी द्यावं 4 एप्रिलला आहे। 4 एप्रिलला जे वेळ भरपूर घेतलेली आहे, नोंदणी जितक्या मोठ्या प्रमाणात होतील विवाहाचे तितका आनंद आम्हाला जास्त आहे। त्यासाठी भरपूर वेळ द्यावे, 15 दिवसाच्या अगोदर आम्ही जाहीर करत होतो अविनाशजी।
पण यावर्षी भरपूर वेळ घेतला, जास्तीत जास्त जोडपे यावं आपल्याकडून सर्वधर्मीय सामुदायिक विवाह. तर आपल्याकडून कोणत्या गरीब वर्ग असेल, खेड्यातला असेल, कुठल्या असेल, तर आपणही नोंदणी करू शकता. नोंदणी करायचे नंबर दिलेले आहेत, नावं दिलेले आहेत. सर्वधर्मीय सामुदायिक विवाहाच्या संदर्भात केदारनाथ उंबरजे व त्यांचे सर्व मित्र परिवारांच्या वतीनं प्रतिवर्षी जवळजवळ आता एक 10 वर्षापासून हा सामाजिक कार्यक्रम पार पाडण्यात येत आहे. त्याच्यासाठी आता उंबरजे आपले रेवणसिंह दावजेंनी सर्व काही तपशीलमध्ये माहिती दिलेली आहे. विशेष म्हणजे या नोंदणीसाठी कुठल्याही प्रकारची फी पैसा आकारला जात नाही. एवढेच नव्हे तर त्या दाम्पत्यांना वधूला एक ड्रेस दिला जातो चांगला, वराला एक सफारी दिली जाते. एवढेच नव्हे तर एक कपाट, 5 संसारोपयोगी भांडे, जे काही आपण पद्धतीप्रमाणे संसारमध्ये देतो ते देतात आलेले आहेत. एवढा हा मोठा सामाजिक कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. तरी या प्रसंगी आपल्याला एवढीच विनंती आहे की आपण या कार्याची प्रसिद्धी तर द्यावीच द्यावी, त्याचबरोबर जास्तीत जास्त गरजू जे आहेत विवाह इच्छुक, ज्यांना गरज आहे सामुदायिक विवाहामध्ये करण्याची, त्या लोकांना आपण थोडं उत्सुक करून त्यांना माहिती देऊन जितके आपण प्रयत्न करतात प्रसिद्धी बरोबर काही 2-4 वधूवर आमच्याकडे दिला तर मी आपलं खूप आभारी आहे. आणि हेच काम सामाजिक या वधूवराबरोबरच रक्तदान शिबिराचा कार्यक्रम, विद्यार्थ्यांना, गरजू विद्यार्थ्यांना मोफत पुस्तक वाटप करायचा कार्यक्रम आणि कोविडमध्ये वगैरे औषधे वगैरे पुरवून असं केदार उंबरजे आणि त्यांचे सर्व मित्र परिवार सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीतून सेवा करत आलेले आहेत.